धरणगाव शहरातील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या तपासाच्या जोरावर उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलाय। आरोपींकडून 75,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 31 मार्च 2026 रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी कुटुंबासह 23 मार्च 2026 रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,98,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305(अ) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घटनास्थळाची पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण तसंच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप थोरात वय वर्ष 26 राहणार एकतानगर संशयनगर धरणगाव आणि कार्तिक उर्फ आबा महाजन वय वर्ष 20 राहणार एकतानगर संशयनगर धरणगाव यांना अटक केली आहे। तसंच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलाय। चौकशीत तिघांनी घरफोडीची कबुली दिली आहे। जप्त मुद्देमाल पुढील प्रमाणे 62,000 रोख रक्कम, 89 ग्राम चांदीची लगड किंमत 3,000, 3 ग्राम सोन्याची लगड किंमत 10,000, एकूण जप्त मुद्देमाल 75,000। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, विष्णू बिरहाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांनी ही उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, धरणगाव, जळगाव।